सर्व विद्यार्थ्यांचे आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आज आपण इयत्ता 4थी स्कॉलरशिप मधील कागद मापन या घटकाविषयी माहिती पाहणार आहोत। त्याचप्रमाणे यावरील उदाहरणे देखील आपण या ठिकाणी सोडवणार आहोत। विद्यार्थ्यांनो पहा, या ठिकाणी मी डझन, दस्ता, ग्रोस आणि रिम हे शब्द लिहून ठेवलेले आहेत आणि प्रत्येकामध्ये किती डझन किंवा कागद आहेत ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे। पहा, ज्यावेळेस आपण दुकानामध्ये तुम्ही जाता त्यावेळेस रिम म्हणजे काय, ग्रोस मध्ये किती कागद किंवा दस्त्यामध्ये किती कागद असतात हे आपल्याला माहिती नसतं आणि अशा वेळेस आपला काय होतं, दुकानामध्ये गोंधळ होतो। त्यामुळे आता ही माहिती व्यवस्थित लक्षात ठेवा। तर पहा, एक डझन म्हणजेच 12 कागद। त्यानंतर एक दस्ता म्हणजेच 2 डझन आणि 2 डझनामध्ये 24 कागद म्हणजेच एक दस्तामध्ये किती कागद असतात, तर एक दस्तामध्ये 24 कागद या ठिकाणी आहेत। त्यानंतर एक ग्रोस म्हणजेच 12 डझन आणि 12 डझन म्हणजेच 144 कागद म्हणजेच एक ग्रोस मध्ये किती कागद असतात, तर 144 कागद। त्यानंतर पहा, एक रिम बरोबर 20 दस्ते म्हणजेच 40 डझन आणि 40 डझन म्हणजेच एकूण 480 कागद एक रिम मध्ये असतात। तर पहा, या ठिकाणी आपण कागद मापन या घटकावरील बेसिक जी माहिती लागते ती तुम्हाला या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता यावरील आपण काही उदाहरणे या ठिकाणी सोडवणार आहोत। चला तर उदाहरण सोडवण्यासाठी आपण सुरुवात करूया। तर पहा, या घटकावरील तुमचा जो स्वाध्याय आहे 4थी स्कॉलरशिप पुस्तकातील, त्यामधील पहिला प्रश्न असा आहे, 432 कागद बरोबर किती ग्रोस कागद, असा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे। हा प्रश्न आपण सोडवूयात। तर पहा, एक ग्रोस आत्ताच आपण पाहिलेला आहे, एक ग्रोस मध्ये किती कागद असतात, तर विद्यार्थ्यांनो पहा, एक ग्रोस मध्ये 144 कागद आहेत। आता वरील प्रश्नामध्ये आपल्याला कागद दिलेले आहेत आणि ग्रोस विचारलेला आहे। तर पहा, किती कागद आहेत, 432 कागद। आता आपल्याला ग्रोस माहित नाहीये त्यामुळे आपण याला या ठिकाणी x मानूया थोडा वेळ। आता त्यानंतर आपण यांचा तिरकस गुणाकार करूयात, म्हणजेच एक ग्रोस गुणिले 432 आणि 144 गुणिले x। तर पहा, या ठिकाणी आता आपण मांडून घेऊयात, 144 गुणिले x बरोबर एक ग्रोस म्हणजेच 1 गुणिले 432। तर पहा, इथे 144 x असा गुणाकार येणार। त्यानंतर 432 ला 1 ने गुणल्यानंतर या ठिकाणी 432च हा गुणाकार येतो। त्यानंतर आता पहा, पुढील स्टेप आपण पाहणार आहोत। तर पुढील स्टेप पहा, आता आपल्याला x माहिती नाही, x ची किंमत काढायची आहे, म्हणजेच x बरोबर 432 भागिले 144। तर पहा, 144 एक 144, 144 त्रिक 432 म्हणजेच या ठिकाणी आपला जो भागाकार आलेला आहे हा भागाकार 3 आहे, म्हणजेच 432 कागद बरोबर 3 ग्रोस कागद। तर पहा विद्यार्थ्यांनो, आपण हा प्रश्न या ठिकाणी या पद्धतीने सोडवलेला आहे। त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे, 12 दस्ते अधिक एक ग्रोस अधिक एक डझन बरोबर किती कागद। तर पहा, सर्वात प्रथम आपण लिहून घेऊयात 12 दस्ते। तर विद्यार्थ्यांनो, 12 दस्ते म्हणजेच 288 कागद असतात त्यामध्ये। त्यानंतर एक ग्रोस मध्ये 144 कागद असतात। त्यानंतर पहा, एक डझन म्हणजेच एक डझन बरोबर 12। आता ह्या सर्वांची आपल्याला काय करायचे आहे विद्यार्थ्यांनो, बेरीज करायची आहे। तर आपण प्रश्नामध्ये ज्या पद्धतीने दिलेला आहे तसं मांडून घेऊयात, 288 अधिक एक ग्रोस म्हणजेच 144 अधिक एक डझन म्हणजेच 12। विद्यार्थ्यांनो, या सर्वांची जर आपण बेरीज केली तर या ठिकाणी ही बेरीज 444 येते, म्हणजे एकूण कागद जे आहेत ते कागद आहेत 444। त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे तिसरा, 4860 कागदांचे
किती दस्ते होतील व किती कागद उरतील असा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. चला तर आपण या ठिकाणी हा प्रश्न सोडवूयात. तर पहा या ठिकाणी दस्ते विचारलेला आहे. मगाशी आपण पाहिलं आहे की एका दस्त्यामध्ये 24 कागद असतात, म्हणून आपण या ठिकाणी 4860 ला 24 ने भाग देणार आहोत. तर चला आपण या ठिकाणी हा भागाकार करूयात. तर पहा 24 दुने 48 यांची वजाबाकी या ठिकाणी 0 आहे. त्यानंतर 6 24 0 इथे 0. त्यानंतर पहा इथे वजाबाकी. त्यानंतर 24 दुने 48 या ठिकाणी वजाबाकी 12, म्हणजेच पहा 12 ही बाकी आहे आणि भागाकार, आणि या ठिकाणी भागाकार हा 202 आलेला आहे. म्हणजेच किती दस्ते होतील तर पहा दस्ते 202 होतील आणि किती कागद उरतील तर कागद जे उरलेले आहेत ते आहेत 12. तर पहा या पद्धतीने आपण या ठिकाणी तिसरा प्रश्न सोडवलेला आहे. त्यानंतर पुढील चौथा प्रश्न आहे 3360 कागद म्हणजे किती रीम कागद. तर विद्यार्थ्यांनो पहा आपण आधी पाहिलेलं आहे एक रीम बरोबर 480 कागद एका रीम मध्ये असतात, म्हणजे एक रीम बरोबर 480 कागद. आता या ठिकाणी आपण 3360 ला 480 ने भाग देणार आहोत. तर पहा हा शून्याला हा शून्य कॅन्सल झाला. 48 7 336, म्हणजे या ठिकाणी जो भागाकार आलेला आहे तो आलेला आहे 7. म्हणजेच या ठिकाणी 7 रीम कागद, म्हणजेच 3360 कागद बरोबर 7 रीम कागद हे आपलं उत्तर आलेलं आहे. पहा या पद्धतीने आपण चारही प्रश्न या ठिकाणी सोडवलेले आहेत. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो आहे तो आपण सोडूयात. पहा या ठिकाणी पुढील प्रश्न आहे. पुढील 5वा प्रश्न असा आहे 400 रीम कागदांपैकी 325 कागद वह्यांसाठी वापरले तर किती दस्ते कागद उरले असं आपल्याला विचारलेलं आहे. चला तर आपण हा प्रश्न सोडूयात. पहा 400 रीम कागदापैकी, तर या ठिकाणी आपण 400 किती कागद वापरलेले आहेत 325, म्हणजेच वजा 325. तर पहा आता यांची वजाबाकी किती येत आहे तर यांची वजाबाकी या ठिकाणी 75 आलेली आहे. आता आपल्याला माहिती आहे एका रीम मध्ये किती कागद असतात, तर सॉरी एका रीम मध्ये किती दस्ते असतात तर एका रीम मध्ये 20 दस्ते असतात. म्हणून या ठिकाणी एक रीम बरोबर 20 दस्ते ही आपली माहिती आपण या ठिकाणी लिहिलेली आहे. आता आपण या ठिकाणी प्रश्न सोडूया. आता या ठिकाणी वजाबाकी 75 आलेली आहे, म्हणजेच 75 रीम मध्ये दस्त्यांची संख्या काढण्यासाठी गुणाकार करू किंवा करूया असं आपण लिहूया या ठिकाणी. आता आपल्याला काय करायचं आहे 75 रीम मध्ये दस्त्यांची संख्या काढण्यासाठी गुणाकार करायचा आहे. आपण पाहिलेलं आहे एक रीम बरोबर 20 दस्ते, म्हणजेच 75 गुणिले 20. या ठिकाणी जर आपण हा गुणाकार केला तर हा गुणाकार 1500 आहे. म्हणजे पहा या ठिकाणी आपण उत्तर काढलेलं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 1/4 रीम कागदांपैकी 15 दस्ते कागद छपाईसाठी वापरले आणि जर 3 डझन कागद खराब झाले तर किती कागद शिल्लक राहिले असा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. चला तर आपण हा प्रश्न सोडवूयात. तर पहा आता आपल्याला 1/4 रीम कागद काढायचा आहे. आता आपल्याला सर्वात बेसिक आपण जी माहिती पाहिलेली होती ती म्हणजे एक रीम बरोबर 480 कागद. आता आपल्याला 1/4 रीम काढायचा आहे. आपल्याला एक रीम झालेला आहे. आता आपले 1/4 रीम कागद कसे काढायचे ते आपण पाहूया. तर या ठिकाणी लिहूयात. पहा आता आपण
सव्वा रिम. यासाठी आपल्याला या ठिकाणी पहा 1/4 आपण या ठिकाणी हे 480 1 रिम बरोबर 480 हे मांडलेलं आहे. आता हे 4ने 480 ला आपल्याला भागायचं आहे. तर पहा 4 1 4 4 2 8 आणि 4 0 0 म्हणजे इथे पहा 1 गुणिले 120 ते आपण या ठिकाणी लिहूयात. 1 गुणिले 120 म्हणजेच 120 1 120. आता आपल्याला सव्वा रिम कागद काढायचे आहेत. तर सव्वा रिम कागद काढण्यासाठी हे 480 अधिक आपल्याला 120 करावं लागणार आहे. म्हणजेच 480 अधिक 120 बरोबर या ठिकाणी 600. म्हणजे 600 जे आहेत ते आहेत सव्वा रिम कागद. या ठिकाणी आपण सव्वा रिम कागद काढून घेतलेले आहेत. आता त्यानंतर आपल्याला पुढील काय विचारलेलं आहे पहा. 15 दस्ते कागद छपाईसाठी वापरले. आता एका दस्त्यामध्ये किती कागद असतात? 24. या ठिकाणी 15 दस्ते आहेत. म्हणजे आपल्याला 15 दस्त्यामध्ये किती कागद आहेत ते काढायचं आहे. तर पहा 15 दस्ते बरोबर 15 गुणिले 24. त्यानंतर यांचा आपण गुणाकार करूयात. हा गुणाकार 360 या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर काय सांगितलेलं आहे पहा. जर 3 डझन कागद खराब झाले. आता किती खराब झाले इथे लिहूया. खराब कागद. आता विद्यार्थ्यांनो 1 डझनामध्ये 12 कागद आहेत. इथे आपल्याला 3 डझन दिलेले आहेत. म्हणजे आपण 3 गुणिले 12 करणार आहोत. म्हणजेच 36. तर पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी छपाईसाठी वापरलेले कागद आणि खराब झालेले कागद यांची आपण बेरीज करणार आहोत. म्हणजेच 360 अधिक 36. तर पहा या ठिकाणी बेरीज करूया. 360 अधिक 36. आपण ही बेरीज जर केली तर ही बेरीज पहा विद्यार्थ्यांनो 396 ही बेरीज आलेली आहे. आता आपल्याला काय विचारलेलं आहे. कागद किती शिल्लक राहिले? सव्वा रिम कागदापैकी किती कागद शिल्लक राहिले असा प्रश्न विचारलेला आहे. तर पहा आता सव्वा रिम कागद म्हणजेच किती होते? तर सव्वा रिम कागद म्हणजेच 600 कागद होते. आता आपल्याला शिल्लक कागद विचारलेले आहेत त्यामुळे वजाबाकी करावी लागेल आणि छपाईसाठी वापरलेले आणि खराब झालेले कागद यांची आपण बेरीज केली. ती बेरीज 396 आली आणि ती आपल्याला ह्या मधनं वजा करायची आहे. इथे आपण वजाबाकी करूयात. तर पहा ही वजाबाकी या ठिकाणी 204 आलेली आहे. म्हणजेच 204 कागद शिल्लक राहिले. पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आपण हा प्रश्न सोडवलेला आहे. सर्वात प्रथम आपण सव्वा रिम कागद काढले. त्यानंतर छपाईसाठी वापरलेले पहिल्या कप्प्यामध्ये पहा सव्वा रिम कागद काढले. त्यानंतर 15 दस्ते छपाईसाठी वापरले म्हणजे किती कागद वापरले ते काढले. खराब झालेले कागद यांची आपण बेरीज केली आणि आलेली बेरीज सव्वा रिम कागदामधून वजा केली. तर जी वजाबाकी आली ती आली 204. म्हणजेच 204 कागद शिल्लक राहिलेले आहेत. त्यानंतरचा 7वा प्रश्न पहा. पुढील 7वा प्रश्न असा आहे. चित्रकलेच्या तासाला वर्गात वाटण्यासाठी 6 दस्ते कागदांचा 1 खोका व 6 डझन कागद आणले. प्रत्येक विद्यार्थ्याला 4 कागद दिल्यास एकूण किती कागद विद्यार्थ्यांना वाटले असा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. हा प्रश्न देखील आपण सोडूयात. तर पहा 6 दस्ते. सर्वात प्रथम 1 दस्ता त्यामध्ये असतात 24 कागद. आता या ठिकाणी 6 दस्ते दिलेले आहे. आता आपण 6 दस्त्यामध्ये किती कागद आहेत हे काढण्यासाठी 6 गुणिले 24 करणार आहोत. तर पहा 24 सख 144. या ठिकाणी 6 दस्त्यामध्ये 144 कागद आहेत. त्यानंतर पहा पुढे काय दिलेलं आहे. 1 खोका व 6 डझन कागद आणले. आता 1 डझन म्हणजेच किती 12 कागद. आता 6 डझन आपल्याला त्यांनी इथे दिलेले आहे. म्हणजे आपल्याला 6 डझनामध्ये किती कागद आहेत ते काढण्यासाठी 6 गुणिले 12 करायचं आहे. म्हणजे 12 सख 72. तर पहा 6 दस्त्यामध्ये
144 कागद आणि 6 डझनामध्ये 72 कागद. आता हे 144 अधिक 72 यांची आपल्याला बेरीज करायची आहे. म्हणजेच 144 अधिक 72 ही आपण बेरीज केली तर ही बेरीज 216 या ठिकाणी आलेली आहे. आता ह्या 216 कागदांपैकी काय करायचं आहे पहा. प्रत्येक विद्यार्थ्याला किती कागद दिलेले आहेत? 4 कागद दिलेले आहेत. तर आता आपल्याला एकूण किती विद्यार्थ्यांना कागद वाटले हे काढायचं आहे. म्हणजेच 216 भागिले 4. तर इथे पहा 4 एक 4, 4 पंचे 20, इथे 1, 4 चोक 16 या ठिकाणी भागाकार 54 आलेला आहे. तर पहा आपण आता इथे उत्तर लिहूयात. एकूण 54 विद्यार्थ्यांना कागद वाटले. तर पहा या प्रकारे आपण या ठिकाणी हा प्रश्न 7वा जो प्रश्न आहे तो सोडवलेला आहे. त्यानंतरचा 8वा प्रश्न आहे पुढील. 8वा प्रश्न पहा असा दिलेला आहे. शाळेने हस्तलिखितांसाठी 3 ग्रोस रंगीत कागद व 6 ग्रोस पांढरे कागद मागवले. जर 24 वर्गापैकी प्रत्येक वर्गाला समान संख्येने कागद वाटले तर प्रत्येक वर्गाला अनुक्रमे किती रंगीत कागद व किती पांढरे कागद लागतील असा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. चला तर आपण हा प्रश्न सोडूयात. तर पहा 3 ग्रोस रंगीत कागद. सर्वात प्रथम आपल्याला 1 ग्रोस मध्ये किती कागद आहेत? तर 1 ग्रोस मध्ये 144 कागद. या ठिकाणी आपल्याला 3 ग्रोस मध्ये काढायचं आहे. म्हणून आपण 3 गुणिले 144 करणार आहोत. यांचा जर आपण गुणाकार केला तर हा गुणाकार 432 येतो. म्हणजेच 3 ग्रोस रंगीत कागद म्हणजेच 432 हे जे कागद आहेत हे काय आहेत? रंगीत कागद आहेत. त्यानंतर पहा 6 ग्रोस पांढरे कागद. सेम पहा आता इथे लिहिलेले आहेत 1 ग्रोस. आता इथे 6 ग्रोस मध्ये काढायचे आहेत. म्हणून आपण 6 ग्रोस लिहूया. 6 ग्रोस 6 गुणिले 144 करणार आहोत. हा गुणाकार केल्यानंतर हा गुणाकार या ठिकाणी 864 आलेला आहे. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे पहा. जर 24 वर्गापैकी प्रत्येक वर्गाला समान संख्येने कागद वाटले तर प्रत्येक वर्गाला अनुक्रमे किती रंगीत व किती पांढरे कागद लागतील असा प्रश्न विचारलेला आहे. तर पहा आपण सर्वात प्रथम रंगीत कागद काढूयात. कारण की 432 हे रंगीत कागद आहेत. त्यामुळे आता आपल्याला रंगीत कागद काढण्यासाठी 432 भागिले 24 वर्गापैकी दिलेला आहे. म्हणून इथे आपण 432 ला 24 ने भाग देऊयात. तर पहा 24 एक 24, इथे 19 राहिले आणि 24 8 192 या ठिकाणी आपला जो भागाकार आलेला आहे हा भागाकार आलेला आहे 18. म्हणजेच 18 या ठिकाणी लिहूया 18 रंगीत कागद. त्यानंतर पहा आता या ठिकाणी काय दिलेलं आहे? पांढरे कागद आता आपल्याला काढायचं आहे. म्हणजेच या ठिकाणी देखील आपण आता 864 हे काय आहेत? पांढरे कागद आहेत. तर पहा 864 भागिले आपण या ठिकाणी 24 वर्गापैकी आहे म्हणून इथे 24 करणार आहोत. त्यानंतर पहा 24 ने आपण इथे भाग देऊया. 24 त्रिक इथं या ठिकाणी 72, इथे आपण इथे आले 14, खाली शिल्लक राहिले म्हणजेच 144 आणि 24 सख 144 म्हणजेच या ठिकाणी भागाकार 36 आलेला आहे. म्हणजेच 36 पांढरे कागद लागतील. पहा अनुक्रमे विचारलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण 18 रंगीत कागद आणि 36 पांढरे कागद लागतील. हे दोन्ही प्रकारचे आपण या ठिकाणी कागद काढलेले आहेत. त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे पहा 9वा प्रश्न आहे.
एग्रोस कागदांपैकी काही कागद झेरॉक्स साठी वापरलेले आहेत आणि 24 कागद उरले, तर किती कागद उरले असं या ठिकाणी आपल्याला किती कागद वापरले असं विचारलेलं आहे. चला तर आपण उत्तर काढूया. सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे, वापरलेले कागद. तर या ठिकाणी आपण लिहूयात वापरलेले कागद. आता वापरलेले कागद काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एकूण कागद वजा उरलेले कागद. आता एकूण कागद म्हणजेच एग्रोस, आणि एग्रोस मध्ये किती कागद असतात, तर 144. आणि उरलेले कागद, किती कागद उरलेले आहेत, तर 24 कागद या ठिकाणी उरलेले आहेत. आता आपण ही जर वजाबाकी केली तर 144 मधून 24 गेल्यानंतर खाली 120 राहतात. म्हणजे आता इथे पहा, म्हणजे 120 कागद झेरॉक्स साठी वापरले. आता एक दस्तामध्ये विचारलेला आहे. आता एक दस्ता म्हणजे किंवा एका दस्तामध्ये किती कागद असतात, तर पहा, एक दस्ता म्हणजेच 24 कागद. आता या ठिकाणी आपल्याला पहा वजाबाकी 120 आलेली आहे आणि दस्त्यामध्ये विचारलेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी आपण 120 भागिले 24 करणार आहोत. या ठिकाणी आपण 24 ने 120 ला भाग देऊयात. तर पहा, 24 एक 24 आणि 24 पाच 120. म्हणजेच या ठिकाणी वापरलेले जे कागद आहेत ते किती दस्ते आहेत, तर 5 दस्ते कागद वापरले. पहा, अशा प्रकारे हा प्रश्न आपण या ठिकाणी सोडवलेला आहे. त्यानंतरचा शेवटचा प्रश्न आहे 10वा, अयोग्य पर्याय कोणता. तर पहा, सुरुवातीलाच आपण एक रिम बरोबर किती हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर तुम्ही जर पहिला व्यवस्थित जर माहिती ऐकलेली असेल तर पहा, एक रिम म्हणजे काय, 20 दस्ते, हा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर एक रिम बरोबर 40 डझन, हा देखील पर्याय बरोबर आहे. आणि एक रिम म्हणजेच 480 कागद, हा देखील पर्याय बरोबर आहे. या ठिकाणी अयोग्य विचारलेला आहे म्हणजे चुकीचा, तर 40 ग्रोस हा पर्याय या ठिकाणी चुकीचा आहे. तर पहा विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने आज आपण 4थी स्कॉलरशिप मधील कागद मापन या घटकावरील माहिती आणि उदाहरणे या ठिकाणी सोडवलेली आहेत. जर प्रथमच पाहत असाल माझा व्हिडिओ तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.